तर हा व्लॉग आहे बटाट्याची भाजी कशी बनवतात, मॅश पोटॅटो भाजी. तर आज माहिती नाही शनायाला काय झालं, इतकं रागात बसलीये घुंगडून. तर आपण तिलाच विचारूया. शनाया, तर तुम्ही बघितलं की कशी करते ती. तर आता आपण सुरुवात करूया. सर्वात पहिले आपल्याला पाणी टाकायचं आहे. याच्यात मी टाकलेलं आहे आणि तुम्हाला जितकी भाजी बनवायची आहे तुम्ही तितकी बनवू शकता. मी इथं 5 बटाटे टाकले आहे, तुम्ही एकदम चांगल्याने बघू शकता. तर आता मी याला बंद करते. ह्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे का? नाही टाकलंय. ओके, तर आता आपण याच्यात मीठ टाकूया थोडंसं. आपण याच्यात थोडंसं मीठ टाकूया. हे मीठ आहे. ओके, तर मी थोडंसं ह्याच्यात मीठ टाकलंय कारण ह्याच्यात थोडा स्वाद यायला पाहिजे म्हणून. तर आता याला आपण पॅक करूया. याला मी पॅक केलं आहे. आता मी याला कुकर म्हणजे गॅसवर ठेवते. ओके, तर हे झालं आहे. तर आता बटाट्याची भाजीमध्ये कांदे, टमाटे आणि शोप टाकता. तर कांदे आपण कापूया. कांदे कुठे आहे आपण शोधू. हे कांदे, हे भेटले आहे आम्हाला. कांदे 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 हे कांदे आहे. आम्ही याच्यात 3 कांदे टाकणार आहोत. तर मी तुम्हाला कांदे कापून भेटते. ओके, मी कांदे कापून तुम्हाला भेटते. ओके, तर फ्रेंड्स, हे कांदे मी कापले. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. आज इतकी थंडी होती, सकाळी सकाळी इतकी थंडी वाजत होती आणि आम्ही शाळेला सुट्टी मारली आहे कारण मला उठायचं मनच नव्हतं. आणि मम्मीने इतके आवाज दिले आम्हाला. मम्मी 5 वाजताच उठून गेली होती आम्हाला आवाज द्यायला. कारण की आंघोळ बिंघोळ करावी लागते म्हणून. तर मम्मीने इतकी आवाज दिली तरी बी आम्ही जाणून उठलेच नाही. का? थंडी, इतकी थंडी, इतकी थंडी, बापरे. आणि तुम्हाला तर माहीतच आहे मम्मी पोया करणार आहे. कारण की मी कधी पोया बनवले तर माझी पोळी डायरेक्ट साऊथ कोरिया, इंदोर, आफ्रिका इथं जात राहते. तिथं जपान, अमेरिका, दुबई इथं. म्हणून मम्मी पोळ्या बनवणार आहे. आणि आपण बटाट्याची भाजी बनवत आहोत तर त्याच्यामध्ये शोप तर लागतेच ना. तर कधी तुमच्या घरी शोप असेल तर शोप टाका आणि कधी तुमच्या घरी नसेल तर नका टाका. पण शोप जरूर टाका कारण की त्याच्यामध्ये भाजीमध्ये मस्त टेस्ट येते, एकदम झकास. तर आता मी इथं कढई ठेवली आहे. आता हे येणार आहे थोडं शिट्टी वगैरे. तर मी तुम्हाला हे बटाटे सर्व करून मग तुम्हाला भेटते. ओके, ठीक आहे. तर फ्रेंड्स, मी हे सर्व बटाटे हे थंड्या पाणीमध्ये टाकले कारण हे बटाटे खूपच गरम आहे. हे लवकर थंडे होऊन जाणार म्हणून. तर जो आपण पहिले टाकतो तोच घ्यायचा कारण की तो थंड होऊन जातो. तर हा टाकला होता. तर मी ह्या चमच्याला मी थोडं इकडं ठेवते आणि हे मॅशर जो आहे मी त्याला इथं ठेवते कारण मला बटाटे छिलून ह्याच्यामध्ये टाकायचे. OMG, हे काय होऊन गेलं. तर आता आम्ही याला सोलू. तर आता मी तुम्हाला हे सोलून भेटते. ओके, तर फ्रेंड्स, मी एक तर सोलून दिलंय. आता दुसरं चालू आहे. तर आपल्याला फटाफट करावं लागेल कारण एकदम गरम गरम वाटतंय हातामध्ये आणि चांगलं गरम गरम वाटतंय कारण की खूपच थंडी आहे. तर दुसरं पण झालं. आता आपण तिसरा करूया. तर कधी तुम्ही घरी एकटे बटाट्याची भाजी बनवली आहे का? कधी बनवली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि कधी नाही बनवलं असेल तर कमेंट करा. ओके, तर आता हे पहा,
हे मी केलं आहे, फटाफट करते कारण माझी मम्मी मला शिकवत राहते म्हणून मी बनवते. मी एकदा तुम्हाला खिचडीचा पण व्लॉग बनवेन कारण मला खिचडी पण खूप छान बनवता येते. खूपच गरम आहे फ्रेंड्स. अरे बापरे, तुम्ही तुमची मम्मीची हेल्प करता का घरी? कधी तुम्ही तुमच्या मम्मीची हेल्प करतात तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि कधी नाही करत तर कमेंट करा. चौथा पण झाला. आता आपण हे करूया. अरे बापरे, ह्याची तर पूछ पण निघाली आहे. हे मी ह्याची पूछ फेकून दिली. मम्मीला खोकला झालाय. मम्मी काल विकची गोळ्या घेतल्या होत्या, थोडासा आराम भेटला आणि डॉक्टरने गोळ्या पण दिल्या. तर मम्मी डॉक्टरने जे गोळ्या दिल्या ते डॉक्टरने सांगितलं ते फक्त रात्री घ्यायची आहे, सकाळी घ्यायची नाही आहे. मम्मी रात्री घेणार आहे. आणि मंगळवारी जो व्लॉग असेल मी तुम्हाला ते कॅप्शनमध्ये टाकून देईल. तर हे झाले आहे सर्व बटाटे. तर आता आपण याला मॅश करूया. तर सर्वात पहिले हे मॅशर घेतलंय मी गार 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 गार. तर आता आपण ह्याच्याने मॅश करूया. कापून घे पहिले, थोडं कापून घे तांदूळ त्याला. चला आपण याला थोडं कापून घेऊ. कापून घे थोडंसं. छोटे छोटे तुकडे कर मग काप त्याला. तर हे आपण छोटे छोटे तुकड्यांमध्ये कापत आहे. हे हे जे कार्टून चालू आहे ते कोण बघत आहे? हा शनाया, हे कार्टून चालत आहे, कोण बघत आहे? जोरात बोल. मी. ओके. तर शनाया बघत आहे कार्टून कारण की बुद्धबद्री म्हणजे तिचं फेवरेट कार्टून. बुद्धबद्री तर सर्वांचं फेवरेट असेल कारण त्याच्यामध्ये खूप हसी मजाक करतात. ते दोघी फ्रेंड्स असतात, बेस्ट फ्रेंड्स. शनाया, तू कोणता एपिसोड बघते? बुद्धबद्रीचा कोणता एपिसोड? थांब मी बघते आता. मला वाटतं तू ते बोन्याचं बघत असेल ना? हा ना, बुद्धबद्रीचाच बोना. तर हे मी कापते हळूवार कापायचे कारण तुमचे हातावर पण लागू शकतात. हे झालं आहे. आता आपण याला मॅश करूया. हे फ्रेंड्स आता फटाफट मॅश होत आहे. तर मी तुम्हाला मॅश करून भेटते. ओके. तर फ्रेंड्स माझे बटाटे झाले आहे. इथं शोप आहे, मॅगी मसाला, कांदे. तर आता आपण भाजी बनवूया. तर भाजीला सर्वात पहिले तेल लागतो. तर आपण तेल टाकूया. ओके. याच्यात तर आपण याच्यात तेल टाकूया. तर तिथं तेल आहे, आपण तेल घेऊया. तेल मी गॅस पीठ घेतलं होतं का तू? तुला पीठ ठेवायला. तर गॅस चालू केलंय. आता आपण याच्यात तेल टाकूया. हे आपण तेल थोडंसंच टाकूया आपण.
होते. तर हे मी थोडंसं तेल टाकलं आहे. आपण अजून 1 चम्मच टाकूया, कारण कधी कमी पडलं तर. ओके, तर आपण तेल टाकलं आहे. तर आता तेलाचं साईडमध्ये ठेवून देऊया. तर आता आपण मोहरी टाकूया. ओके, मोहरी म्हणजे राई, हिंदीमध्ये राई. ओके, तर आपण थोडीशी टाकूया, कारण जास्त टाकली की मग भाजी एकदम मोहरी मोहरी लागते म्हणून. तर आपण मोहरी टाकली आहे. तर आता आपण टाकूया काय हे शेव. तर आपण याच्यात आता शेव टाकूया. चला, आता हे बटाटे आहे. तर याला थोडं तडतड तडतड होतं ते आता. मग त्याच्यानंतर आपण शेव टाकूया. हे बघ, ते असं वाटतं ना जसं ते शेवचं ते असतं ना क्रीम. आपण शेव हातात घेऊन घेऊ, कारण मग ते एकदम तडका होतो. मग आता आपण शेव टाकूया. बस, शेव थोडीशीच टाकायची आणि त्याच्यामध्ये बी मोठा टेस्ट येतो. ओके, आता आपण त्याला थोडं हलवूया. आपण हलवलं आहे. तुम्हाला आवाज आली? हो. आता आपण याच्यात हळद टाकूया. हळद तर आपण नंतर टाकू, पहिले आपण कांदे टाकू. ओके, हे कांदे हे मी कांदे टाकले आहे. आता आपण याला थोडं हलव, असं पकडायचं आणि हलवायचं. ढाण टाण ढाण टाण ढाण टाण टाण ढाण टाण. हे मी हलवलं आहे. आता याच्यात आपण थोडंसं हळद टाकूया. अजून थोडंसं टाकूया. मम्मी इथं पोळ्या बनवत आहेत आणि मी इथं भाजी बनवत आहे. ओके, मी इथं भाजी बनवत आहे आणि मम्मी इथं पोळ्या बनवत आहे. तर मी तुम्हाला दिसत आहे. ओके, तर मी याच्यात ते टाकलं आहे, तुम्ही बघू शकतात. आता मी याला थोडंसं हलवणार, कारण मी याच्यात हळद टाकली आहे म्हणून. हे पहा, ओके. तर फ्रेंड्स, हे पहा, तुम्ही 2 मिनिटात आली. ओके, तर फ्रेंड्स, मी आली आहे. तर आता आपण याच्यात हळद टाकली होती. आता आपण याच्यात मिरची पावडर टाकूया. हे मिरची पावडर आहेत. मी थोडंसं हलवून घेते. हलवलं. आता हे मिरची पावडर आहे. आपण थोडंसं मिरची पावडर टाकूया. अजून टाकूया थोडंसं. तर आता आपण हळदी थोडीशी कमी झाली आहे. आपण थोडीशी हळदी पण टाकूया.
हे आपण हळदी घेतली आहे, मीठ टाकली. आता आपण हलवूया. त्याला हलवणं पण खूप गरजेचं आहे. नाहीतर ते खाली जळून जाणार म्हणून. आता हे झालं. आता आपण बटाटे टाकूया. तर बटाटे हाताने नका टाका, नाहीतर तुमचे हात खराब होऊन जाईल. म्हणून आम्ही चमच्याने टाकूया. हे मिनी बटाटे घेतले आणि गेले बटाटे कढईत. हे पहा, तुम्ही बघू शकता. आता हे मी पुरे बटाटे टाकले आहे. टाकून दिले. आता आपण याला थोडंसं हलवूया आणि मॅगी मसाला बी टाकूया. हे पहा, मी इथं बटाटे टाकले आहे. आपण याला हलवूया. आता याला आपण त्याला हलवूया. आता खूपच गरम झालेलं आहे ते. मम्मी तू हलव. तर मम्मी हलवत आहे कारण की खूपच गरम झालं आहे म्हणून. हे पहा, आता हे होतंय थोडंफार. तर आता मी हे तुम्हाला हलवून भेटते. ओके. तर फ्रेंड्स, मी याला हलवलं आहे. आपण याच्यात आता थोडंसं मॅगी मसाला टाकूया. ओके. मॅगी मसाला जास्त नाही, थोडंसंच, कारण त्याला फक्त आपल्याला टेस्ट पाहिजे, अजून काहीच नाही. याला आपण थोडंसं हलवूया. मिक्स 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 मिक्स. आता आपण मीठ टाकूया त्याच्यात. मीठ तर एकदम जरुरी असतं कोणत्या पण भाजीत. तर मी मीठ घेऊन घेतलं आहे. तर आपण याच्यात मीठ टाकूया. मीठ. तर याच्यात अजून थोडंसं मीठ आहे, तर आपण थोडंसं अजून टाकूया. आणि इतकं अजून टाकूया कारण मीठ तर जास्त पाहिजेच फ्रेंड्स. तर मी याच्यात मीठ टाकून दिलं, तुम्हाला दिसतंच आहे. तर आता मी तुम्हाला ह्याला हलवते, मग त्याच्यानंतर तुम्हाला सांगते. ओके. तर फ्रेंड्स, आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्ही चांगल्याने बघू शकता. माझी भाजी एकदम रेडी आहे. तर आजचा टॉपिक काय होता हे तुम्ही कमेंट करून सांगा. मी तुम्हाला सांगितलं होतं. ओके. बाय.